लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर यूसीएन न्यूज वर। राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ में महायुति उम्मीदवारों के विजय के लिए खासा जोर लगाते दिखाई दे रहे हैं। गुरुवार को फडणवीस ने गढ़चिरौली और चंद्रपुर में उम्मीदवारों के लिए प्रचार किया। इस दौरान सरकार की उपलब्धियों को गिनाने के ही साथ फडणवीस ने विरोधी पर जमकर निशाना भी साधा। गढ़चिरौली में तो चुनावी भाषण देते हुए फडणवीस ये तक कह दिया कि अगर समय आया तो वो नागपुर का पालक मंत्री पद छोड़ सकते हैं, लेकिन गढ़चिरौली का नहीं। मी जाणीवपूर्वक मुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिलं। आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे पालकमंत्री असताना त्यांनी चांगलं लक्ष दिलं आणि आता मी स्वतः गडचिरोली जिल्हा मागून घेतलाय, इथला पालकमंत्री पद घेतलाय। कारण बंधू भगिनींनो, माझी काही अपेक्षा नाहीये, माझा कुठला धंदा नाहीये, माझी कुठली संस्था नाहीये, माझी कुठली एजन्सी नाहीये। मी 24 तास सामाजिक काम करतो। गडचिरोलीचा कायापालट करणं, गडचिरोलीच्या जीवनामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणं हे एकमेव ध्येय घेऊन मी गडचिरोलीचं पालकमंत्री पद घेतलंय। आणि तुम्हाला सांगतो, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सोडावं लागलं तर नागपूरचं पालकमंत्री पद सोडेल, पण गडचिरोलीचं सोडणार नाही। गडचिरोलीचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत गडचिरोलीकडे विशेष लक्ष देण्याचा मी निर्णय केलाय।